आज सकाळ सकाळी आपल्याला रूम झाडायची होती, पण तुम्हाला माहिती आपला झाडूच नाही राहिला बिचारा. रूम मध्येच एक खराटा पडलेला होता, त्यानेच रूम झाडायला सुरुवात केली. काय करणार, लईच वाईट दिवस आलेत आपल्यावर, पण झाडू तर घ्यावाच लागेल. आणि दीपकनी घरून आणलेले केळं पिकले होते, मग एक घड काढला आणि अर्धा अर्धा केला आणि बसलो खायला. काय सांगू, केळं पण मस्त पिकले होते आणि गोड पण होते. दुपारी साईनी आपल्यासाठी मस्त पाण्यात टाकायला बर्फ घेऊन आला. एकदा पाण्यात बर्फ टाकला का संध्याकाळपर्यंत पाणी चिड थंड राहतं. त्याचं एवढंच काम आपल्याला लई बेस्ट वाटतं. त्यानंतर बॅग बिग भरली आणि आपल्याकडे आला बाय बाय करायला. काय तर तो चाललाय त्याच्या मामाच्या घरी. त्याला म्हणलं तू मामाच्या घरी कशासाठी चाललाय हे तर मला कळालं. त्यानंतर दीपक म्हणला चल आपल्याला कपडे घ्यायचे. अरे म्हणलं काल परवा तर 2 पॅन्ट घेतल्या होत्या. तर तो म्हणतो पॅन्ट तर घेतल्या पण शर्ट नको का घ्यायला. मग 1-1.5 किलोमीटर पाय पाय या दुकानात आलो आणि त्यांनी केली टी शर्ट पाहायला सुरुवात. अर्ध काउंटर खाली वर केलं तेव्हा कुठं त्याला 3 शर्ट पसंत आले. मग आलो ट्रायल रूम मध्ये ट्राय करायला. 3 शर्ट घालून बघितले पण 2च घ्यायचे होते. या शर्टचा प्राइस टॅग बघितला आणि तिथंच फेकून दिला आणि बाकीचे 2 घेऊन पेमेंट वगैरे करून रूम कडे निघालो. जाता जाता हे कुत्र माणसाच्या हातातलं मटण गायब करायच्या विचारात होतं. मग रूमवर आल्यावर दीपकने आंबा कापला. मी म्हणलं मला नाही खायचा बोल आंबट आहेत, पण तो म्हणला हा आंबा वेगळा आहे, गोड लागतोय. आणि खरंच आंबा तर गोड होता. आणि तुम्ही पण असेच रोज इंटरेस्टिंग ब्लॉग बघण्यासाठी लाईक, सबस्क्राईब, फॉलो करा.